Hello students, welcome in the today's lecture. In the last lecture, we seen how to prepare difference tables, in particular how to prepare forward difference table and backward difference table. We take that tables by taking theoretical notations. Okay, म्हणजे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये फॉरवर्ड डिफरन्स टेबल आणि बॅकवर्ड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा हे थिओरिटिकल नोटेशनच्या साहाय्याने बघितलेलं आहे. म्हणजे एफ ऑफ ए प्लस एच, एफ ऑफ ए प्लस ट्वाइस अँड सो ऑन, असा आपण एक इक्वली स्पेस्ड डेटा घेतला होता, आर्ग्युमेंट्स आणि एंट्रीज घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण त्या सिम्बॉलचा उपयोग करूनच फॉरवर्ड डिफरन्स टेबल आणि बॅकवर्ड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा हे थिओरिटिकल पाहिलं होतं आपण. त्यावेळेस थिओरिटिकल सिम्बॉल असल्यामुळे सिम्बॉलिकल डेफिनेशन्स किंवा सिम्बॉलिकल टेबल आपण पाहत असल्यामुळे थोडासा टेबल हा लेंथी वाटत होता किंवा त्यामध्ये थोड्याशा टर्म्स या किचकट वाटत होत्या, सुटसुटीतपणा वाटत नव्हता, कारण तिथं आपण सिम्बॉल यूज केलेत. ओके, आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की जेव्हा आपण ॲक्च्युअल एक्झाम्पल सोडवत असू तेव्हा डेफिनेटली हे जे सिम्बॉल्स आहेत ए प्लस एच, ए प्लस ट्वाइस एच किंवा एफ ऑफ ए प्लस एच, एफ ऑफ ए प्लस ट्वाइस एच, हे जे काही आर्ग्युमेंट्स किंवा या ज्या काही एंट्रीज आहेत त्या आर्ग्युमेंट्स आणि एंट्रीज सिम्बॉलिकल नसून त्या फक्त काय असणार आहेत, न्यूमेरिकल व्हॅल्यूज असणार आहेत. आणि जेव्हा त्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज असतील त्यावेळेस डेफिनेटली आपल्याला फॉरवर्ड डिफरन्स टेबल किंवा बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार करणं अतिशय सोपं जाणार आहे. नाउ इन द टुडेज लेक्चर वी हॅव टू सीन द एक्झाम्पल्स ऑफ प्रिपरेशन ऑफ डिफरन्स टेबल्स, दॅट इज एक्झाम्पल्स ऑफ प्रिपरेशन ऑफ forward difference table and backward difference table, which we have to use to solve the examples of interpolation by using Newton's forward difference interpolation formula and Newton's backward difference interpolation formula. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पुढच्या पार्ट मध्ये या इंटरपोलेशन या टॉपिकच्या थर्ड पार्ट मध्ये न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला, न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल सोडवायचे आहेत. ते एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला फॉरवर्ड डिफरन्स टेबल आणि बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार करायचे आहेत. ते कसे तयार करायचे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट अस बिगिन. लेट अस सी हाऊ टू प्रिपेअर डिफरन्स टेबल्स. एक्झाम्पल नंबर 1, प्रिपेअर फॉरवर्ड डिफरन्स टेबल फॉर द डेटा गिवन बिलो. ओके, असा नुसता टेबल तयार करण्याचं एक्झाम्पल सुद्धा विचारू शकतात. नुसता जर टेबल तयार करण्याचं एक्झाम्पल एक्झाम मध्ये विचारलं तर डेफिनेटली त्याचं वेटेज असेल 2 मार्क किंवा 3 मार्क, डिपेंडिंग अपॉन दी लेंथ ऑफ द टेबल. टेबल किती मोठा आहे त्याच्यावर एक तर 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी नुसतं डिफरन्स टेबल तयार करण्यासाठी एक्झाम मध्ये विचारू शकतात. ओके, जरी सेपरेट क्वेश्चन नाही विचारला तरी सुद्धा मगाशी इंट्रोडक्शन मध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपल्याला फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आणि न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल सोडवायचे आहेत त्यावेळेस आपल्याला पहिली स्टेप करायची आहे, दिलेल्या डेटानुसार आपल्याला डिफरन्स टेबल म्हणजेच फॉरवर्ड डिफरन्स टेबल आणि बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार करायचा आहे. तो कसा तयार करायचा बघूयात, त्यासाठी एक्झाम्पल बघूयात. प्रिपेअर फॉरवर्ड डिफरन्स टेबल फॉर द डेटा गिवन बिलो. एक डेटा तुम्हाला दिला असेल तर डेटासाठी आपल्याला फॉरवर्ड डिफरन्स टेबल तयार करायचा आहे. व्हॉट इज गिवन टू यू हियर? एक्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. एक्स म्हणजे आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत. आर्ग्युमेंट्स आर गिवन लाईक दिस. ओके, आर्ग्युमेंट कसे दिलेले आहेत? आर्ग्युमेंट्स आर गिवन लाईक दिस. एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आपल्याला. एक्सच्या व्हॅल्यूज काय दिल्या आहेत? एस. एक्स म्हणजे आर्ग्युमेंट्स आहेत 5, 10, 15 आणि 20. आपण राईट फ्रॉम बिगिनिंग बोलतोय की डिफरन्स ऑपरेटर जे आहेत डेल्टा, डेल, ई आणि ई रेस्ट मायनस 1, डिफरन्स ऑपरेटर जेव्हा डेटा हा इक्वली स्पेस्ड असेल त्याच वेळेस आपल्याला ते वापरता येतात, अदरवाईज आपण डिफरन्स ऑपरेटर वापरू शकत नाही. म्हणजे पहिलं आपलं काम काय आहे तर दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही ते पाहणं. जर दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड असेल तर आणि तरच आपण फॉरवर्ड डिफरन्स टेबल किंवा बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार करू शकतो. ठीक आहे, आता इथे डेटा दिलाय. एक्स म्हणजे आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत 5, 10, 15 आणि 20. आपल्याला माहिती आहे एखादा डेटा हा इक्वली स्पेस्ड कधी असतो? येस, इफ
the difference between two consecutive arguments or if the difference between two successive arguments are is same throughout. जर दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम असेल तर दिलेला डेटा हा आपण इक्वली स्पेस्ड आहे असं म्हणतो. जर दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं अंतर जे काही आहे त्याला आपण इंटरवल ऑफ डिफरन्सिंग असं म्हणतो आणि ते डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल एच वापरत असतो. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही ते बघायचं आहे. ते बघण्यासाठी आपल्याला आर्ग्युमेंट्स फोकस करायचे आहेत. आर्ग्युमेंट्स मध्ये दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम जर असेल तर दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड आहे. ओके, म्हणजे डेटा हा इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही हे आर्ग्युमेंट्स वरून ठरतं. एंट्रीज काही असू द्या, एंट्रीज वरून ते ठरत नाही. ठीक आहे, नाउ हियर व्हॉट इज ऑब्झर्वेशन. आर्ग्युमेंट्स आहेत आपल्या 5, 10, 15 आणि 20. म्हणजेच दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम आहे ते 5 आहे. म्हणजे आपला डेटा हा इक्वली स्पेस्ड आहे. नाउ y is equal to f of x. Entries are also given to you. Entries काय दिलेत 25, 39, 50 आणि 78. म्हणजे x equal to 5 असताना y ची किंमत 25, x equal to 10 असताना the value of y is given as a 39. When the value of x is a 15, at that time the value of y is a 50. And when the value of x is a 20, at that time the corresponding value of y, that is entry, is given as a 78. ओके, म्हणजे आपल्याला या एंट्रीज दिलेल्या आहेत आणि आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला एक इक्वली स्पेस्ड डेटा दिलेला आहे. त्या इक्वली स्पेस्ड डेटासाठी वी हॅव टू प्रिपेअर फॉरवर्ड डिफरन्स टेबल. ओके, डिफरन्स टेबल तयार करूयात. लेट अस प्रिपेअर सोल्युशन. लेट अस प्रिपेअर forward difference table. Let us prepare forward difference table. हा फॉरवर्ड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा याचं थिअरॉटिकल एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे. थिअरॉटिकल म्हणजे थिअरी, हाऊ टू प्रिपेअर फॉरवर्ड डिफरन्स टेबल हे आपण लास्ट लेक्चर प्रिव्हियस लेक्चरला पाहिलेलं आहे. ते लेक्चर तुम्ही पाहण्यासाठी वर दिलेल्या आय बटनला क्लिक करू शकता. वर दिलेल्या आय बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते पाठीमागचं लेक्चर पाहायला मिळेल की ज्याच्यामध्ये आपण theoretical how to prepare difference table पाहिलेला आहे. ओके, लेट अस प्रिपेअर डिफरन्स टेबल और लेट अस प्रिपेअर फॉरवर्ड डिफरन्स टेबल तयार करूयात. यस, त्यासाठी पहिला कॉलम असेल x चा म्हणजेच आर्ग्युमेंटचा आणि दुसरा कॉलम असेल करस्पॉन्डिंग एंट्रीचा म्हणजेच y is equal to f of x. ओके, फर्स्ट कॉलम करस्पॉन्ड्स टू आर्ग्युमेंट्स अँड सेकंड कॉलम करस्पॉन्ड्स टू एंट्रीज. ओके, ज्या काही दिलेले आर्ग्युमेंट्स आहेत ते दिलेले आर्ग्युमेंट जसे आहे तसे लिहून घेऊयात. द व्हॅल्यू ऑफ x is given as a 5. At that time corresponding value of y is given as a 25. ठीक आहे. ऍज युजल जसं आपण लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं, डिफरन्स टेबल तयार करत असताना एक आर्ग्युमेंट दिल्यानंतर त्याच्या खाली एक ओळ आपण ब्लँक सोडणार आहोत, एक लाईन आपण ब्लँक सोडणार आहोत. ती कशासाठी असेल तर डेफिनेटली डिफरन्स लिहिण्यासाठी असेल. आपण थिअरॉटिकल लेक्चरला ते पाहिलेलं आहे. ठीक आहे, x इक्वल टू 5 पहिलं आर्ग्युमेंट घेतलं, त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ y म्हणजेच 25 आहे. पुढचं आर्ग्युमेंट आहे आपलं एक ओळ ब्लँक सोडून, दॅट इज अ 10. त्याच्या पुढचं आर्ग्युमेंट आहे एक ओळ ब्लँक सोडून, दॅट इज अ 15. आणि त्याच्या पुढचं आर्ग्युमेंट आहे एक ओळ ब्लँक सोडून, दॅट इज इक्वल टू 20. ठीक आहे, म्हणजे आपण जे दिलेले आर्ग्युमेंट्स आहेत, दिलेले आर्ग्युमेंट्स ऍज इट इज लिहून घेतले. पुढे त्यांच्या करस्पॉन्डिंग एंट्रीज लिहूयात. y इज इक्वल टू f ऑफ x म्हणजे एंट्रीज लिहूयात. काय काय एंट्रीज आहेत. येस, x इक्वल टू 5 असताना y ची व्हॅल्यू दिली 25. When the value of x is a 10, at that time the value of y is given as a 39. When the value of x is a 15, at that time the value of y, that is corresponding entry, is given as a 50. When the value of x is a 20, at that time the corresponding value of y is given as a 78. Okay, म्हणजे दिलेला डेटा आपण ऍज इट इज लिहून घेतलेला आहे. पहिला कॉलम असेल आर्ग्युमेंटचा, दुसरा कॉलम असेल एंट्रीजचा. प्रत्येक आर्ग्युमेंटच्या खाली आपण एक एक ओळ रिकामी सोडणार आहे, एक एक लाईन ब्लँक ठेवणार आहे. ती एक एक लाईन ब्लँक का ठेवली आहे कारण त्याच्यामध्ये आपण त्याचा डिफरन्स लिहिणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट कॉलम. नाउ नेक्स्ट वन, y इज इक्वल टू f ऑफ x झालेला आहे. x हा आर्ग्युमेंट आहे, y इज इक्वल टू f ऑफ x करस्पॉन्डिंग एंट्रीज आहेत. नाउ पुढचा कॉलम असेल येस डेल्टा f ऑफ x. कारण आपण फॉरवर्ड डिफरन्स टेबल तयार करत आहोत त्यासाठी पुढचा कॉलम असणार आहे
फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच डेल्टा एफ ऑफ एक्स. ओके, जर आपण बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार करत असू त्यावेळेस फक्त काय होणार आहे, डेल्टाच्या ऐवजी आपण डेल हा सिम्बॉल वापरणार आहोत. ओके, डिफरन्स टेबल तयार करूयात. हाऊ टू प्रिपेअर डिफरन्स टेबल? येस, लास्ट टाइम आपण डिस्कस केलंय. पुढची टर्म मायनस ती टर्म आपण करणार म्हणजेच 39 मायनस 25. पुढची टर्म मायनस ती टर्म आपण करणार आणि दोघांचा डिफरन्स आपण दोघांच्या मध्ये लिहिणार. ओके, कॅल्क्युलेटर इज अलाउड. तुम्ही कॅल्क्युलेटर वापरू शकता. जर व्हॅल्यूज पूर्णांकात असतील, फ्रॅक्शन मध्ये नसतील तर डेफिनेटली विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर सुद्धा तुम्ही वजाबाकी करू शकता. मात्र जेव्हा व्हॅल्यूज मोठे असतील, जेव्हा व्हॅल्यूज फ्रॅक्शन मध्ये असतील, डेसिमल पॉइंट मध्ये असतील, त्यावेळेस मात्र कॅल्क्युलेशन करत असताना कॅल्क्युलेटरचा वापर तुम्ही करू शकता. ओके, कॅल्क्युलेटर इज अलाउड. कॅल्क्युलेटर अलाउड आहे. आता इथून पुढे जेव्हा आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत इंटरपोलेशनचे, त्यावेळेस मात्र प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेटर जवळ असणं गरजेचं आहे. त्यामुळं कॅल्क्युलेटर घेऊनच बसायचं. जर कोणी कॅल्क्युलेटर घेतले नसतील तर त्यांनी कॅल्क्युलेटर परचेस करा, कारण आपल्याला थ्रूआउट दी सेक्शन हा पूर्ण न्यूमेरिकल मेथड हा पूर्ण सेक्शन संपूस तोपर्यंत कॅल्क्युलेटर लागणारच आहे. विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर वी कॅनॉट सॉल्व सिंगल एक्झाम्पल. ओके, प्रत्येकाने सायंटिफिक कॅल्क्युलेटर्स परचेस करा. ते कॅसिओचे असतील किंवा ऑर्बॅटचे असतील, 100 एपेक्सचे असतील किंवा 99, 98 एपेक्सचे असतील, कोणतेही कॅल्क्युलेटर असू शकतात. 99 किंवा 100 एपेक्सचे, कॅसिओचे किंवा ऑर्बॅटचे सायंटिफिक कॅल्क्युलेटर्स प्रत्येकाने खरेदी करा. साधे कॅल्क्युलेटर्स आता इथे साधे असले तरी चालतील, मात्र जेव्हा आपण नेक्स्ट टॉपिक मधले एक्झाम्पल सोडवणार आहोत त्यावेळेस मात्र आपल्याला साइन, कॉस, टॅन, साइन इनवर्स, कॉस इनवर्स, लॉग, ई रेज टू एक्स वगैरे या व्हॅल्यूज काढायच्या आहेत आणि त्या व्हॅल्यूज काढण्यासाठी सायंटिफिक कॅल्क्युलेटरची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येकाने सायंटिफिक कॅल्क्युलेटर प्रत्येकाकडे असणे गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे एक 2-3 दिवसामध्ये सायंटिफिक कॅल्क्युलेटर तुम्ही अवेलेबल करा की जेणेकरून तुम्हाला स्वतःला कॅल्क्युलेशन्स करता येतील. न्यूमेरिकल मेथड मध्ये संपूर्ण पेपर मध्ये फक्त आणि फक्त कॅल्क्युलेशन्स आहेत. ते कॅल्क्युलेशन्स प्रत्येकाला जमले पाहिजेत आणि ते कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी सायंटिफिक कॅल्क्युलेटरची आवश्यकता आहे. ठीक आहे, म्हणजे ऑफकोर्स 39 फर्स्ट एक्झाम्पल मध्ये 39 मायनस 25 करणार, पुढची टर्म मायनस ती टर्म करणार, दोघांचा डिफरन्स आपण दोघांच्या मध्ये लिहिणार. सिमिलरली 50 मायनस 39 करणार, दोघांचा डिफरन्स आपण दोघांच्या मध्ये लिहिणार. सिमिलरली नेक्स्ट वन 78 मायनस 50 करणार, दोघांचा डिफरन्स आपण दोघांच्या मध्ये लिहिणार. ओके, लिहूयात. कॅल्क्युलेटर अलाउड आहे, कॅल्क्युलेटर वापरा. नसेल तर तोंडी केलं तरी सुद्धा चालू शकतं. येस, 39 वजा 25. सी फर्स्ट. Yes, 9 minus 5 that gives 4 and 3 minus 2 that gives 1. Okay, 39 मधनं 15 गेले, 25 गेले, that gives 14. Next one, या दोघांचा फरक 50 वजा 39 या दोघांचा डिफरन्स घेणार आणि तो दोघांचा डिफरन्स आपण दोघांच्या मध्ये लिहिणार आहोत. 50 वजा 39, 39 आणि 41 अंदा 50 म्हणजे वजाबाकी किती येते 11. ओके, नेक्स्ट वन 78 वजा 50, 78 minus 50. Take the subtraction, take the difference and write down that difference at the middle of that particular two values. Okay, म्हणजे 78 मधून 50 वजा करा, 78 मायनस 50 करा आणि दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहा. 8 minus 0 that gives 8 and 7 minus 5 that gives 2. Okay, म्हणजे 78 मधून 50 गेले, किती राहिले 28. Getting this? This is the value of delta f of x, म्हणजेच first order forward difference of the function f of x. Next one, here second column. Second column चा टायटल किंवा सेकंड कॉलम चा हेडिंग काय असेल? डेल्टा स्क्वेअर f of x, म्हणजेच सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑफ द फंक्शन f of x. ओके, नाउ थेरॉटिकल टेबलच्या वेळेस आपण पाहिलं होतं सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ची डेफिनेशन काय. येस, लास्ट लेक्चरला आपण पाठीमागच्या लेक्चरला ते पाहिलं होतं. ते लेक्चर तुम्ही पुन्हा आय बटन मध्ये क्लिक करून पाहू शकता. डेल्टा स्क्वेअरची डेफिनेशन आपण काय केली होती? फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचा डिफरन्स, दॅट इज कॉल्ड एज अ सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. ओके, आता आपण फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स डेल्टा एफ ऑफ एक्स काढलेला आहे. आता ह्या डेल्टा एफ ऑफ एक्सचा आपण डिफरन्स घेणार आहोत, म्हणजे आपल्याला डेल्टा स्क्वेअर म्हणजे सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स मिळेल. ओके, नाउ
प्रोसीड. प्रोसिजर इज सेम. व्हॉट इज प्रोसिजर? पुढची टर्म मायनस ती टर्म, म्हणजेच 11 वजा 14 आपण करणार, दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहिणार. सिमिलरली 28 वजा 11 28 मायनस 11 करणार आणि दोघांचा डिफरन्स आपण दोघांच्या मध्ये लिहिणार आहोत. ठीक आहे. 11 वजा 14 चिन्हांचं जे काय असेल ते कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन तोंडी शक्य असेल तोंडी करा, अदरवाइज यू कॅन यूज सायंटिफिक कॅल्क्युलेटर ऑल्सो. ओके, कॅल्क्युलेटर इज अलाउड इन द एक्झाम ऑल्सो. 11 मायनस 14 11 वजा 14. येस, विविध चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह काय होईल? व्हॅल्यू -3. ओके, 11 minus 14 that gives -3. Similarly 28 वजा 11 करा, 28 minus 11 तो डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहा. 8 minus 1 that gives 1 and 2 minus 1 that gives 1. Getting this? Okay, म्हणजेच 28 मधनं 11 गेले, 8 1 गेला 7, सॉरी 8 minus 1 that gives 7, 8 minus 1 that gives 7 and 2 minus 1 that gives 1. म्हणजे 28 वजा 11 इज इक्वल टू 17 झाला. इट इज नथिंग बट सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स, दॅट इज डेल्टा स्क्वेअर f of x. Getting this? Okay. Now similarly third columnचं हेडिंग काय असणार आहे? डेल्टा रेज टू 3 f of x, म्हणजेच थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑफ द फंक्शन f of x. ओके, थेरॉटिकल टेबल तयार करत असताना आपण पाहिलंय थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स म्हणजे काय? बाय डेफिनेशन येस, सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचा डिफरन्स म्हणजेच थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स, दॅट इज डिफरन्स ऑफ सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स गिव्स द थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. ओके, सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचा डिफरन्स म्हणजेच थर्ड ऑर्डरचा फॉरवर्ड डिफरन्स. आपल्याला या कॉलम मध्ये येस, व्हॉट इज ऑब्झर्वेशन? या कॉलम मध्ये आपल्याकडे डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स आहे. आता या डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स ची आपल्याला काय करायचं? अजून एकदा डिफरन्स घ्यायचा आहे. डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स चा डिफरन्स घ्यायचा आहे. म्हणजेच प्रोसिजर आपली सेम आहे. पुढची टर्म मायनस ती टर्म करणार आणि दोघांचा डिफरन्स आपण दोघांच्या मध्ये लिहिणार आहोत. ठीक आहे. नाऊ इथे 17 डेल्टा स्क्वेअर आहे. पुढची टर्म मायनस ती टर्म, प्रोसेस इज सेम. ओके, वजाबाकी आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, डिफरन्स आहे आणि आपल्याला माहिती आहे सबस्ट्रॅक्शन मध्ये कशातून काय वजा करताय याला महत्व आहे, म्हणजे क्रम महत्वाचा आहे. a मायनस बी आणि b मायनस ए व्हॅल्यूज आर टोटली डिस्टिंक्ट, दोन्हीच्या व्हॅल्यू मध्ये फरक आहे. त्यामुळे वजाबाकी आहे, त्याच्यामुळे क्रम महत्वाचा आहे. त्यामुळे पुढच्या व्हॅल्यू मधून पाठीमागची व्हॅल्यू वजा करायची आणि दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहायचा आहे. चिन्हाचे जे असतील ते नियम. व्हॉट इज ऑब्झर्वेशन हियर? 17 मायनस ऑफ -3. ओके, 17 मायनस ऑफ -3 that gives +3. 17 plus 3 that gives, yes, 17 plus 3 that gives 20. ओके, चिन्हांचे जे काही असतील ते नियम आपण वापरायचे आहेत. फक्त आपले प्रोसिजर सेम ठेवायचे. काय? पुढची टर्म मायनस पाठीमागची टर्म, म्हणजे 17 वजा ऑफ वजा 3, 17 मायनस ऑफ -3 that gives +3, 17 plus 3 that gives 20. This gives the third order फॉरवर्ड डिफरन्स. ओके, म्हणजे हाच थर्ड ऑर्डरचा फॉरवर्ड डिफरन्स आहे. गेटिंग दिस? दिस इज द सिंपल एक्झाम्पल. म्हणजे मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं आपण थेरॉटिकल सिम्बॉल्स घेतलेत, त्यामुळे थोडंसं ते टेबल लेंथी दिसतो. मात्र ऍक्च्युअल जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत तेव्हा त्या फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यूज असतील आणि त्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज मध्ये फक्त आपल्याला सबस्ट्रॅक्शन घ्यायची आहे आणि सबस्ट्रॅक्शन घेत असताना क्रमाला महत्व आहे. म्हणजेच पुढची टर्म मायनस ती टर्म करा आणि दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहा. Therefore delta raised to 3 f of x is equal to 20. That is the required forward difference table for the given data. हाच दिलेल्या डेटाचा फॉरवर्ड डिफरन्स टेबल असेल. Getting this? Very simple. ओके, अशा पद्धतीने फॉरवर्ड डिफरन्स टेबल तयार करायचा. Getting this? ओके, समजतंय? व्हेरी सिंपल. काय काय करणार? पहिला कॉलम आर्ग्युमेंटचा, दुसरा कॉलम करस्पॉन्डिंग एंट्रीजचा. आर्ग्युमेंट्स लिहित असताना प्रत्येक आर्ग्युमेंट नंतर एक एक ओळ आपण ब्लँक ठेवणार. त्या ओळीमध्ये काय लिहिणार? तर डिफरन्स लिहिणार. ओके, पहिला कॉलम असेल एक्सचा, दुसरा कॉलम असेल y इज इक्वल टू f ऑफ एक्सचा, म्हणजे पहिला कॉलम आर्ग्युमेंटचा, दुसरा कॉलम करस्पॉन्डिंग एंट्रीजचा, तिसरा कॉलम थर्ड कॉलम करस्पॉन्ड्स टू डेल्टा f ऑफ x, म्हणजे फर्स्ट ऑर्डर
फॉरवर्ड डिफरन्स ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स. तो कसा प्रिपेअर करणार, पुढची टर्म मायनस ती टर्म करा, दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहा. त्याच्यानंतर अशा पद्धतीने डेल्टाचा कॉलम पूर्ण झाल्यानंतर पुढच्या कॉलमचं हेडिंग असेल डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स, म्हणजेच सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स. डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स. डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स कसा काढणार, हे सिंपल थिंग, प्रोसिजर इज सेम. पुढची टर्म मायनस ती टर्म, ओके, पुढची टर्म मायनस ती टर्म करा आणि दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहा, दॅट गिव्स -3 असेल. ठीक आहे. सिमिलरली 28 वजा 11 28 मायनस 11 दॅट गिव्स 17. हा झाला सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. सिमिलरली लास्ट कॉलम दॅट इज ऑफ थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स, हेडिंग डेल्टा रेस टू 3 एफ ऑफ एक्स. हे डेल्टा रेस टू 3 एफ ऑफ एक्स कसा काढणार आहे, तर सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स मध्ये असणाऱ्या एंट्रीची सबस्ट्रॅक्शन करा. पुढची टर्म मायनस ती टर्म, चिन्हाचे जे असते ते नियम वापरा. 17 वजा 3 अधिक 3 that gives 20. That is delta raised to 3 f of x is equal to 20. Getting this? Okay. This is the simple forward difference table. You will get 2 marks, which is very simple. Okay. 2 मार्कासाठी असेल. नो डाऊट इथे आपण व्हॅल्यूज पूर्णांकात घेतलेले आहेत. जेव्हा व्हॅल्यूज अपूर्णांकात असतील तेव्हा कॅल्क्युलेटर वापरून एक्झाम्पल सोडवू शकता. गेटिंग दिस? समजतंय? ओके. एव्हरीवन गेटिंग दिस? समजतंय? लेट अस मूव टुवर्ड्स अनदर एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल बघूयात, सेम पॅटर्न. एक्झाम्पल नंबर 2. प्रिपेअर फॉरवर्ड डिफरन्स टेबल फॉर द गिवन डेटा, फॉर द डेटा गिवन बिलो. ओके. नाउ मी एक्झाम्पल मुद्दाम पहिल्यांदा टाइप करून ठेवलेले आहेत, कारण आपल्याला वेळ वाचवायचा आहे. कमी वेळामध्ये आपलं आर्टिकल संपले पाहिजेत, लेक्चर कन्क्लूड झालं पाहिजे, यासाठी पहिल्यांदाच मी क्वेश्चन्स तयार करून घेतलेले आहेत. ओके. एक्झाम्पल नंबर 2. प्रिपेअर फॉरवर्ड डिफरन्स टेबल फॉर द डेटा गिवन बिलो. एक डेटा तुम्हाला दिलेला आहे, त्या डेटासाठी फॉरवर्ड डिफरन्स टेबल तयार करायचा आहे. डेटा दिलाय, व्हॅल्यूज ऑफ एक्स आर गिवन लाईक 2 4 6 8 10 and 12. Corresponding values of y is equal to f of x, that is corresponding entries are given like 18 35 30 50 62 and 100. Okay. एंट्रीज काही असू शकतात. एंट्रीज इन्क्रीज होत गेल्या पाहिजेत किंवा डिक्रीज होत गेल्या पाहिजेत असं काही नाहीये. एंट्रीज काही असू शकतात. एंट्रीजशी आपलं काही घेणं देणं नाहीये. आपण फक्त पहिल्यांदा काय बघणार, डेटा हा इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही तो पाहणार. जर दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड असेल तर आणि तरच आपण डिफरन्स टेबल तयार करणार. ओके. आणि डेटा इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही हे कशानुसार ओळखणार, आर्ग्युमेंट नुसार. आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम असलं पाहिजे. व्हॉट इज ऑब्झर्वेशन अबाउट आर्ग्युमेंट्स? येस. एक्स च्या व्हॅल्यूज दिल्या आहेत. काय ते एक्स च्या व्हॅल्यूज 2 4 6 8 10 12. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? येस, ऑब्झर्वेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम आहे, ते 2 आहे. म्हणजेच इंटरवल ऑफ डिफरन्सिंग h इज इक्वल टू 2 हे थ्रूआउट सगळीकडे सेम आहे. म्हणजेच दिलेला डेटा हा आपला इक्वली स्पेस्ड आहे. आता टेबल तयार करूयात. लेट अस प्रिपेअर सोल्युशन. लेट अस प्रिपेअर फॉरवर्ड डिफरन्स टेबल. लेट अस प्रिपेअर फॉरवर्ड डिफरन्स टेबल. ओके. फॉरवर्ड डिफरन्स टेबल तयार करूयात. ऍज युजुअल टेबल करूयात. येस. फर्स्ट कॉलम. पहिल्या कॉलम मध्ये काय असेल, पहिला कॉलम करस्पॉन्ड्स टू आर्ग्युमेंट्स, दॅट इज एक्स. सेकंड कॉलम करस्पॉन्ड्स टू करस्पॉन्डिंग एंट्री, दॅट इज y इज इक्वल टू f ऑफ x. ठीक आहे. पहिल्या कॉलम मध्ये आपण आर्ग्युमेंट्स लिहिणार, दुसऱ्या कॉलम मध्ये आपण एंट्रीज लिहिणार. आर्ग्युमेंट लिहूयात. आर्ग्युमेंट्स आर गिवन लाईक दिस. 2 एक ओल ब्लँक, 4 एक ओल ब्लँक, 6 8 10 12. ओके. न विसरता प्रत्येक आर्ग्युमेंट्स मध्ये एक ओळीचा गॅप ठेवायचा आहे, कारण आपण डिफरन्स टेबल तयार करत असताना दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहितो. ओके. कीप इन माइंड. ओके. नेक्स्ट वन,
आर्ग्युमेंट्स लिहिल्या त्याच पद्धतीने आपण करस्पॉन्डिंग एंट्रीज लिहूयात. Entries are given to you. When x equal to 2, the value of y is given as a 18. When x equal to 4, the value of y is given as a 35. When x equal to 6, the corresponding value of y is given as a 30. When x equal to 8, the value of y is given as a 50. When the value of x is a 10, corresponding value of y is given as a 62. And when the value of x is a 12, at that time corresponding entry is a 100. ओके, म्हणजे करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंटच्या समोर करस्पॉन्डिंग एंट्रीज लिहिलेल्या आहेत. नेक्स्ट वन पुढे. येस, नेक्स्ट कॉलम हेडिंग. नेक्स्ट कॉलम corresponds to first order forward difference of the function f of x, symbol delta f of x. Okay, delta f of x. Procedure is the same. पुढची टर्म मायनस ती टर्म करा, दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहा. ओके, म्हणजे 35 वजा 18. येस, यू कॅन यूज कॅल्क्युलेटर ऑल्सो. कॅल्क्युलेटर सुद्धा वापरू शकता किंवा तोंडी शक्य असेल तोंडी करा. येस, व्हॉट वी गेट 35 वजा 18. यू कॅन यूज कॅल्क्युलेटर ऑल्सो. मुद्दा मी इथं कॅल्क्युलेटरचा डिस्प्ले तुम्हाला दाखवतोय की जेणेकरून तुम्हाला हे कॅल्क्युलेशन्स करता यावेत, तुम्हालाही तेवढा वेळ भेटावा. ठीक आहे. 35 वजा 18 इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू 17. तोंडी शक्य आहे तोंडी करा, तोंडी पण करू शकताय, पण इथं आपण हाऊ टू यूज कॅल्क्युलेटर हे पण पाहतोय. ठीक आहे. सिमिलरली 50 वजा 30 वजा 35, पुढची टर्म मायनस ती टर्म, दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहूयात. 30 मायनस 35 दॅट गिव्स विविध चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. 30 मायनस 35 दॅट गिव्स -5. ओके, विविध चिन्हांची वजाबाकी असते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 30 मायनस 35 दॅट गिव्स -5. सिमिलरली नेक्स्ट वन, पुढची टर्म मायनस ती टर्म, प्रोसिजर इज सेम. 50 मायनस 30, दोघांचा डिफरन्स घ्या, दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहा. 50 वजा 30. येस, 50 वजा 30 दॅट गिव्स 20. नेक्स्ट वन, पुढची टर्म मायनस ती टर्म म्हणजे 62 वजा 50 दॅट गिव्स 12. दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये. लास्ट वन 100 मायनस 62. प्रोसिजर इज सेम. व्हॅल्यूज तुमच्या काही असू द्या, प्रोसिजर चेंज करायची नाही. 100 मायनस 62 दॅट गिव्स 62 आणि 8 70 आणि 30 100 म्हणजेच 38 38. यू कॅन यूज कॅल्क्युलेटर ऑल्सो. ओके, 38 हा झाला आपला फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स म्हणजेच डेल्टा एफ ऑफ एक्स. नेक्स्ट वन पुढे, पुढचा कॉलम हेडिंग. येस, सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स. डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स कसा काढणार? सिंपल थिंग, पुढची टर्म मायनस ती टर्म, दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये, दॅट इज द टेक्निक. ओके, फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचा डिफरन्स म्हणजेच सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. गेटिंग दिस? ओके, तुम्हाला काही समजत नसेल, काही शंका असेल, काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा, जेणेकरून आपण त्याच्यावर पुन्हा एकदा रिकॉल करून काही एक्झाम्पल्स आपण एक्स्ट्रा घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. काही जर शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. व्हिडिओ जर आवडला असेल, लेक्चर जर तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका. प्रत्येक लेक्चरला लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, लाईक करायला विसरू नका. ओके, नेक्स्ट वन पुढे. -5 -17 चिन्हांचं जे असेल ते नियम. ओके, आपल्याला माहितीये समान म्हणजे समान चिन्हांची बेरीज होते आणि विविध चिन्हांची वजाबाकी होते. विविध चिन्हांची वजाबाकी करून आलेल्या उत्तराला आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देत असतो. ठीक आहे, बेसिक मॅथमॅटिक्स हे आपण सगळं 5वी 6वी लेवलला शिकलेलो आहे. म्हणजेच समान चिन्ह असतील तर बेरीज करा, विविध चिन्ह असतील तर वजाबाकी करा, आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. ओके, -5 -17 व्हॉट वी गेट? येस, -5 -17 -5 -17 समान चिन्ह बेरीज, that gives -22. Okay, similarly 20 पुढची टर्म मायनस ती टर्म, फोकस ऑन दिस वन. 20
मायनस ऑफ -5. रिमेंबर दिस वन. जेव्हा तुमच्या टेबलमध्ये निगेटिव्ह साईन वगैरे येईल तेव्हा मात्र विचारपूर्वक चिन्हांचे कॅल्क्युलेशन्स करायचे. चुकण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत. ओके. 20 मायनस ऑफ -5 दॅट गिव्स +5. 20 प्लस 5 दॅट गिव्स 25. नेक्स्ट वन. पुढची टर्म -3 टर्म. प्रोसिजर इज सेम. 12 वजा 20. 12 मायनस 20. विरुद्ध चिन्हांची वजाबाकी. मोठ्या संख्येचं चिन्ह. 12 वजा 20 दॅट गिव्स -8. चिन्ह जे असतील ते. नेक्स्ट वन. 38 मायनस 12. 38 मधून 12 वजा करा. दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहा. 38 मायनस 12. 8 मायनस 2 दॅट गिव्स 6 and 3 minus 1 that gives 2 म्हणजे 26 असेल. Getting this? This is the next column, that is a delta square f of x, second order forward difference of the function f of x. Similarly, next column heading, that is a delta raised to 3 f of x म्हणजे third order forward difference of the function f of x. third order forward difference कसा काढायचा आपण theoretical lecture मध्ये पाहिलंय. सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सच्या डिफरन्सलाच थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स असं म्हणतात. सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स आता आपण एक्झिक्यूट केले ते आपले या कॉलम मध्ये आहेत. या सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचे डिफरन्स घ्या म्हणजेच आपल्याला थर्ड ऑर्डर डिफरन्स मिळतील. ओके. प्रोसिजर इज सेम. येस. पुढची टर्म -3 टर्म. 25 मायनस ऑफ -22. ओके. 25 मायनस ऑफ -22 दॅट गिव्स +22 म्हणजे 25 प्लस 22 25 अधिक 27 25 अधिक 22. ओके. दॅट गिव्स 47. दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहा. चिन्हांचं जे काही असेल ते कॅल्क्युलेशन व्यवस्थित करेक्ट करा. चिन्ह अजिबात चुकू नका. ठीक आहे. 25 मायनस ऑफ -22 दॅट गिव्स 22. 25 अधिक 22 दॅट गिव्स 47. नेक्स्ट वन. -8 मायनस 25. ओके. -8 मायनस 25 समान चिन्हांची बेरीज करा. 25 आणि 8. 25 आणि 5 30 आणि 3 33 विथ निगेटिव्ह साइन दॅट गिव्स -33. ओके. व्हॅल्यू लिहित असताना एकाखाली एक व्यवस्थित लिहा म्हणजे तोंडी जरी वजाबाकी करायची वेळ पडली तरी सुद्धा तोंडी वजाबाकी करता यायला पाहिजे. बट कॅल्क्युलेटर इज अलाउड टू यू, therefore there is no any problem. -8 minus 25 that gives -33. Next one. पुढची टर्म -3 टर्म. 26 मायनस ऑफ -8 that gives +8. 26 अधिक 8. 26 आणि 4 30 आणि 4 34. ओके. that gives 34. Getting this? चिन्हांचे जे असतील ते नियम. 26 मायनस ऑफ -8 that gives +8. 26 plus 8 that gives yes 34. This is nothing but third order forward difference, that is delta raised to 3 f of x. Similarly, next one, next column, that is a delta raised to 4 f of x म्हणजेच fourth order forward difference of the function f of x. Okay, घेऊयात. yes. कसं काढणार theoretical definition प्रमाणे थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचा डिफरन्स घ्या म्हणजेच चौथ्या ऑर्डरचा फॉरवर्ड डिफरन्स मिळेल. पुढची टर्म -3 टर्म. प्रोसिजर इज अ सेम. -33 -47 चिन्हांचे जे असतील ते नियम. -33 -47 म्हणजे समान चिन्हांची बेरीज म्हणजे या दोघांची बेरीज होईल. 47 अधिक 3 50 अधिक 30 80 80. Getting this? Calculator is allowed. 34 minus of -33 that gives yes दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये 34 वजा ऑफ वजा 33 that gives अधिक 33 म्हणजे 4 plus 3 that gives 3 आणि 4 plus 3 that gives 7 and 3 plus 3 that gives 6. Getting this? This is nothing but fourth order forward difference. Okay. Getting this? समजतंय? कमेंट मध्ये रिप्लाय करत चला. जर काही शंका असतील तर विचारत चला. आर्टिकल इज व्हेरी सिंपल अँड व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट कॉलम दॅट इज अ डेल्टा रेज टू 5 f ऑफ x म्हणजेच फिफ्थ ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑफ द फंक्शन f ऑफ x. तो कसा काढणार? फोर्थ ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स तुमच्याकडे आहे. डेल्टा रेज टू 4 f ऑफ x इज विथ यू. अकॉर्डिंग टू डेफिनेशन द डिफरन्स ऑफ फोर्थ ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स इज कॉल्ड एज अ
फिफ्थ ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. ओके, चौथ्या ऑर्डरच्या फॉरवर्ड डिफरन्सचा डिफरन्स म्हणजेच पाचव्या ऑर्डरचा फॉरवर्ड डिफरन्स असेल. फोर्थ ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सची सबस्ट्रॅक्शन घ्या. येस, व्हॉट इज ऑब्झर्वेशन? फोर्थ ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स कुठे आहे? दिस कॉलम. याच्यामध्ये पुढची टर्म मायनस ती टर्म करा, दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहा, चिन्हांचे जे असतील ते नियम. 67 मायनस 80, 67 वजा 80. ओके, विरुद्ध चिन्हांची वजाबाकी, आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. 67 मायनस 80 that gives yes minus 13. 67 वजा 80, 80 मोठी संख्या आहे, त्याचं चिन्ह मायनस आहे, म्हणून उत्तराला तुमचं मायनस साइन येणार. 67 वजा 80 that gives minus 13. This gives the fifth order forward difference of the function f of x. Get this? अशा पद्धतीने फॉरवर्ड डिफरन्स टेबल तयार करायचा. यू विल गेट 2 मार्क्स और 3 मार्क्स. जर टेबल मोठा असेल तर 3 मार्क्स मिळतील, विच इज व्हेरी सिंपल. आपण न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला किंवा न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून जेव्हा एक्झाम्पल सोडवणार आहोत त्यावेळेस आपल्याला पहिली स्टेप करायची आहे डिफरन्स टेबल तयार करण्याची. ओके, ही आपली तिकडे पहिली स्टेप असेल. गेटिंग दिस? दिस इज द रिक्वायर्ड फॉरवर्ड डिफरन्स टेबल. ओके, असा टेबल व्यवस्थित एकाखाली एक व्हॅल्यूज लिहायच्या की जेणेकरून टेबलचा शेप हा व्यवस्थित दिसला पाहिजे. आता मुद्दाम मी जाणून बुजून तसं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा उतरता देव टेबल दिसतोय पहा. ओके, असाच टेबल दिसला पाहिजे. टेबल लिहित असताना सुटसुटीत व्यवस्थित लिहा. 2 आर्ग्युमेंटच्या मध्ये मुद्दाम अंतर ठेवा, दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहा. दॅट गिव्स द रिक्वायर्ड फॉरवर्ड डिफरन्स टेबल. चिन्हांचे जे असते ते नियम वापरा. मुद्दाम मी एक्झाम्पल सिलेक्ट करताना स्पेसिफिक एक्झाम्पल सिलेक्ट केलेला आहे की ज्याच्यामध्ये काही डिफरन्स निगेटिव्ह येतात. ओके, काही डिफरन्स निगेटिव्ह येतात. डिफरन्स निगेटिव्ह आल्यानंतर चिन्हांचे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे हे थोडंसं काळजीपूर्वक बघा. जर एखादा डिफरन्स निगेटिव्ह येत असेल तर डेफिनेटली कॅल्क्युलेशन्स थोडे काळजीपूर्वक करा, कारण चिन्हांचे कॅल्क्युलेशन चुकण्याच्या पॉसिबिलिटीज जास्त आहेत. ओके, दिस इज द रिक्वायर्ड फॉरवर्ड डिफरन्स टेबल. गेटिंग दिस? समजतंय? सिंपल थिंग. आता मी लास्ट लेक्चरला प्रिव्हियस लेक्चरला सांगितलं होतं फॉरवर्ड डिफरन्स न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युलाने जर आपण एक्झाम्पल सोडवणार आहे, सिमिलरली न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युलाने सुद्धा आपण एक्झाम्पल सोडवणार आहे. जेव्हा आपण न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला किंवा न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून जेव्हा आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत तेव्हा टेबल आत्ता आपण जसा केला तसाच करणार आहोत. त्यावेळेस आपण व्हॅल्यू ज्या आहेत फॉर्म्युलामध्ये त्या वरून खाली वापरणार आहोत. ओके, मी सांगितलं जेव्हा आपले एक्झाम्पल होतील तेव्हा आयडिया डिटेल समजेल. म्हणजे आपलं पहिलं आर्ग्युमेंट हे ए आहे, थेरॉटिकल जर कंपॅरिझन केलं तर. दुसरा आर्ग्युमेंट त्याची करस्पॉन्डिंग एंट्री आपली एफ ऑफ ए आहे. ही व्हॅल्यू कशाची आहे? थेरॉटिकल कंपॅरिझन केलं तर डेल्टा एफ ऑफ ए आहे. ही व्हॅल्यू आहे डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ ए. ही व्हॅल्यू आहे डेल्टा रेस टू 3 एफ ऑफ ए. This value corresponds to delta raised to 4 f of a and this value corresponds to delta raised to 5 f of a. Okay, म्हणजे आता जे मी बोललो f of a, delta f of a, delta square f of a, so on up to delta raised to 5 f of a. या व्हॅल्यूज आपल्याला न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युलामध्ये पुटअप करायचे आहेत. त्या पुटअप करण्यासाठी फक्त आपण काय करणार? व्हॅल्यूज वरून खाली वापरणार. म्हणजे f of a 18 असेल, डेल्टा f of a 17 असेल, डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ ए मायनस 22 असेल, डेल्टा रेस टू 3 एफ ऑफ ए 47 असेल, डेल्टा रेस टू 4 एफ ऑफ ए 80 असेल आणि डेल्टा रेस टू 5 एफ ऑफ ए मायनस 13 असेल. ओके, या व्हॅल्यूज आपण फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करणार आहोत. आणि जेव्हा आपल्याला बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरायचा आहे त्यावेळेस आपल्या फॉर्म्युल्यामध्ये बॅकवर्ड डिफरन्सेस येणार आहेत. ओके, बॅकवर्ड डिफरन्सेस ऑफ लास्ट टर्म येणार आहेत. जसे आता आपण फॉरवर्ड डिफरन्सेस ऑफ फर्स्ट टर्म वापरले न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युल्यामध्ये, तसंच जेव्हा एखादं एक्झाम्पल आपल्याला न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युलाने सोडवायचं असेल तेव्हा आपण न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार करणार. आणि त्या टेबल तयार करण्याचं टेक्निक हे सेम आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं थेरॉटिकल लेक्चरमध्ये.
टेबलचं टेक्निक, बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार करण्याचं टेक्निक पण सेमच आहे. पुढची व्हॅल्यू मायनस पाठीमागची व्हॅल्यू आपण करणार, दोघांचा डिफरन्स आपण दोघांच्या मध्ये लिहिणार. ओके, हे आपलं डिफरन्स लिहिण्याचं टेक्निक आहे. म्हणजे फॉरवर्ड डिफरन्स टेबल असू द्या किंवा बॅकवर्ड डिफरन्स टेबल असू द्या, दोन्ही टेबल तयार करत असताना आपण प्रोसिजर सेम वापरणार आहोत. मात्र जेव्हा एखादं एक्झाम्पल आपण न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून सोडवणार आहोत, तेव्हा आपल्याला शेवटच्या टर्म्सचे म्हणजेच a प्लस NH चे बॅकवर्ड डिफरन्स वापरायचे आहेत. म्हणजेच कसं, व्हॅल्यूज आपल्याला खालून वर वापरायचे आहेत. ओके, टेबल तयार करण्याचं टेक्निक सेमच आहे, फक्त व्हॅल्यूज आपण वेगळ्या वापरणार. फॉरवर्ड डिफरन्स असतील तर फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरला असेल तर पहिल्या आर्ग्युमेंटचे फॉरवर्ड डिफरन्सेस घेणार, आणि जर बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल सोडवायचं असेल तर शेवटच्या आर्ग्युमेंट्सचे बॅकवर्ड डिफरन्सेस कन्सिडर करणार. म्हणजेच काय, ऑफकोर्स एक्झाम्पल ज्या वेळेस आयडिया आपल्याला डिटेल समजेल. हे आपलं शेवटचं आर्ग्युमेंट आहे, म्हणजेच काय, a प्लस NH आहे. हे जर a प्लस NH असेल तर हे काय झालं, करस्पॉन्डिंग एंट्री म्हणजेच f ऑफ a प्लस NH झालं. हे म्हणजे काय झालं, डेल f ऑफ a प्लस NH. ओके, कारण ती टर्म मायनस तिच्या पाठीमागची टर्म, दॅट गिव्स बॅकवर्ड डिफरन्स ऑफ ती टर्म. ओके, म्हणजे 100 वजा 62 हा बॅकवर्ड डिफरन्स कोणाचा मिळाला, 100चा मिळाला, कारण 100 मधून तुम्ही 62 वजा केलं, म्हणजे डेल f ऑफ a प्लस NH व्हॅल्यू झाली. सिमिलरली ही जी व्हॅल्यू आहे 26 ही व्हॅल्यू कशाची असेल, डेल स्क्वेअर f ऑफ a प्लस NH. सिमिलरली ही व्हॅल्यू कशाची असेल, del raised to 3 f of a plus nh. Similarly, this value corresponds to del raised to 4 f of a plus nh, and this value corresponds to del raised to 5 f of a plus nh. Getting this? म्हणजे जेव्हा फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला असेल तेव्हा व्हॅल्यूज वरून खाली, आणि जेव्हा बॅकवर्ड डिफरन्स फॉर्म्युला असेल तेव्हा व्हॅल्यूज आपण खालून वर वापरणार. टेबल एकच असेल, टेबल फॉरवर्ड डिफरन्स वेगळा आणि बॅकवर्ड डिफरन्स टेबल वेगळा नाही. दोन्ही टेबल एकाच टेबल मध्ये आपण लिहू शकतो, त्याचा विचार करू शकतो. फक्त व्हॅल्यूज घेताना वरून खाली घेणार फॉरवर्ड डिफरन्स टेबल, फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युल्यामध्ये, आणि खालून वर घेणार बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युल्यामध्ये. कशा घ्यायच्या, काय घ्यायच्या, हे एक्झाम्पल डिटेल झाल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला समजेल. ओके, आता जस्ट ओघाने आलं म्हणून ते सांगतोय. नाऊ अजून एक ऑब्झर्वेशन तुमचं असेल, इथं आर्ग्युमेंटची संख्या किती बरोबर, 2 4 6 8 10 12. किती आर्ग्युमेंट्स आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. ओके, हिअर व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन, द नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स इज इक्वल टू 6. 6 आर्ग्युमेंट्स आहेत. जर 6 आर्ग्युमेंट्स असतील तर कितव्या ऑर्डर पर्यंत आपण डिफरन्स काढू शकतो, डेल्टा रेस टू 5 f ऑफ x. ओके, म्हणजे जर आर्ग्युमेंटची संख्या जर 6 असेल तर आपण 5th ऑर्डर पर्यंतच, ओके, 5th ऑर्डर पर्यंतच फॉरवर्ड डिफरन्सेस म्हणजेच डेल्टा काढू शकतो. सिमिलरली जर आपण पाठीमागचं एक्झाम्पल पाहिलं, व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन, आर्ग्युमेंट्स किती दिलेत आपल्याला, हाऊ मेनी आर्ग्युमेंट्स आर गिवन टू यू, किती आर्ग्युमेंट्स दिले आहेत, 1 2 3 4 4 आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत. आणि 4 आर्ग्युमेंट्स असतील तर कितव्या ऑर्डर पर्यंत आपण डिफरन्स टेबल काढलेला आहे, फक्त डेल्टा रेस टू 3 पर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजेच जेव्हा आर्ग्युमेंटची संख्या 4 असेल तेव्हा आपण कितव्या ऑर्डर पर्यंत डिफरन्स टेबल काढू शकतो, डेल्टा रेस टू 3 f ऑफ x. म्हणजेच 3rd ऑर्डर पर्यंत आपण डिफरन्स कॅल्क्युलेट करू शकतो. हे आपलं ऑब्झर्वेशन आहे. या ऑब्झर्वेशन प्रमाणे आपल्याला एक इम्पॉर्टंट थेरमचं फक्त स्टेटमेंट बघायचं आहे. ते स्टेटमेंट काय आहे ते बघूयात, नंतर बघूयात. ओके, म्हणजे आपलं ऑब्झर्वेशन काय, 4 आर्ग्युमेंट्स असतील तर 3ऱ्या ऑर्डर पर्यंत आपण डिफरन्स टेबल काढू शकतो, किंवा 3ऱ्या ऑर्डर पर्यंत आपल्याला डिफरन्सेस काढता येतात. जर आर्ग्युमेंटची संख्या 6 असेल तर 5th ऑर्डर पर्यंत डिफरन्स आपल्याला काढता येतो. जनरलाइज करूयात, जर आर्ग्युमेंटची संख्या 7 असेल तर 6व्या ऑर्डर पर्यंत आपल्याला डिफरन्स टेबल काढता येईल. जर आर्ग्युमेंटची संख्या 7 असेल तर 10 असेल तर, ओके, number of arguments equal to 10, then we can find out the forward differences up to only 9th order. Okay, delta raised to 9 f of x पर्यंत आपण व्हॅल्यूज काढू शकतो.
जर आर्ग्युमेंटची संख्या 3 असेल तर डेफिनेटली फक्त डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स पर्यंत आपण व्हॅल्यूज ऑफ डिफरन्सेस काढू शकतो. हे आपलं ऑब्झर्वेशन आहे. या ऑब्झर्वेशनचा उपयोग करून आपण एक थेरमचं स्टेटमेंट डिराइव्ह पाहणार आहोत. त्या थेरमच्या स्टेटमेंटचा उपयोग आपण जेव्हा पुढचा टॉपिक बघणार आहोत न्यूमेरिकल इंटिग्रेशन या टॉपिक मध्ये आपल्याला होणार आहे. ओके, नाऊ या पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडवू शकतोय. एखादा एक्झाम्पल तुम्ही स्वतः ट्राय करू शकताय किंवा मी एक्झाम्पल नंतर देतो. Thus, in today's lecture, what we have seen in today's lecture, we seen how to prepare the forward difference table and the backward difference table. Okay. आजच्या लेक्चर मध्ये आपण फॉरवर्ड डिफरन्स टेबल आणि बॅकवर्ड डिफरन्स टेबल कसे तयार करायचे ते बघितले, की ज्यांचा उपयोग आपल्याला इंटरपोलेशनचे एक्झाम्पल्स सोडवताना होणार आहे. गेटिंग दिस? ओके, व्हेरी सिंपल. लेट अस स्टॉप हियर. इफ यू हॅव एनी डाऊट देन प्लीज मेन्शन दॅट डाउट्स इन द कमेंट बॉक्स. जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच रिप्रेझेंट करा, नक्कीच लिहा, की जेणेकरून त्या अनुषंगाने आपल्याला पुढचे व्हिडिओज किंवा पुढचे लेक्चर्स मध्ये ते तुमच्या शंका आपल्याला सगळ्या निरसन करता येतील, त्या शंकांना सोल्युशन देता येईल. ओके, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा लेक्चर तुम्हाला समजलेलं असेल तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके, लेट अस स्टॉप हियर. या पद्धतीने आपण डिफरन्स टेबल कसे तयार करायचे हे पाहिलेलं आहे. टुडेज लेक्चर आपण इथे थांबूयात. लेट अस कन्क्लूड हियर. थँक यू.